पारिजातक फूल पाहिलं आहे का? रात्री उमलणारं आणि सकाळी जमिनीवर अलगद पडलेलं हे सुंदर फूल फक्त फूल नाही तर एक दिव्य संकेत आहे. असं म्हणतात की पारिजातक हे स्वर्गातून पृथ्वीवर आलेलं फूल आहे आणि ज्या घराजवळ हे झाड असतं तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हे फूल झाडावर टिकत नाही, ते खालीच का पडतं? यामागे एक पौराणिक कथा आहे जी फार थोड्यांना माहीत आहे. भगवान श्रीकृष्ण सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्याशी जोडलेली ही कथा आहे. पारिजातक फुलाचं खरं रहस्य उलगडते. या फुलाचा सुगंध फक्त मन प्रसन्न करत नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक शक्ती वाढवते असं मानलं जातं. त्यामुळेच अनेक ठिकाणी पारिजातक फुलाला देवाचं फूल म्हटलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पारिजातक फुलाची पौराणिक कथा, त्याचं धार्मिक महत्त्व, घरात असलं तर काय शुभ संकेत मिळतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणू शकतो. समुद्र मंथनातून मिळालेला हा दिव्य वृक्ष देवराज इंद्राने आपल्या अमरावतीत नगरीत लावला होता. एकदा देववर्षी नारदांनी स्वर्गातील पारिजातकाचे फुले भगवान श्रीकृष्णांना दिली, जी त्यांनी आपली पत्नी रुक्मिणीला वाहिली. हे समजताच दुसरी पत्नी सत्यभामा हिने मत्सरापोटी तो अख्खा वृक्षच आपल्या अंगणात आणण्याचा हट्ट धरला. सत्यभामाचा हट्ट पुरवण्यासाठी श्रीकृष्णाने स्वर्गावर चढाई करून इंद्राचा पराभव केला आणि हा वृक्ष पृथ्वीवर आणला. श्रीकृष्णाने हा वृक्ष सत्यभामाच्या अंगणात अशा खुबीने लावला की त्याचे खोड आणि फांद्या सत्यभामाच्या अंगणात होत्या. परंतु रात्री जेव्हा ही फुले उमलायची तेव्हा ती शेजारी राहणाऱ्या रुक्मिणीच्या अंगणात पडायची. हे रुक्मिणीच्या निस्सीम भक्तीचे प्रतीक मानले जाते. दुसऱ्या एका दंतकथेनुसार पारिजातक नावाची एक अत्यंत सुंदर राजकुमारी सूर्यदेवाच्या प्रेमात पडली होती. सूर्यदेवाने तिच्यासमोर कधीही त्याच्यापासून दूर न जाण्याची अट ठेवून तिच्याशी विवाह केला. परंतु उन्हाळा येताच सूर्यदेवाचे तेज इतके वाढले की राजकुमारीला ते सहन झाले नाही आणि ती जळून भस्म झाली. रात्रीच उमलण्याचे कारण तिच्या चितेच्या राखेतून पारिजातकाचा वृक्ष जन्माला आला. पारिजातक अजूनही सूर्यदेवाच्या प्रखर तेजाचा सामना करू शकत नाही. म्हणूनच ही फुले फक्त रात्री उमलतात आणि सूर्याचा पहिला किरण पडण्यापूर्वीच गळून पडतात. जमिनीवर पडलेली ही फुले देवाला वाहण्याचीच परंपरा आहे. हिंदू धर्मात जमिनीवर पडलेली फुले वाहतात, परंतु पारिजातक हा एकमेव असा वृक्ष आहे ज्याची जमिनीवर गळलेली फुले गोळा करून देवाच्या चरणी अर्पण केली जाते. माता लक्ष्मीचे निवासस्थान आहे या झाडामध्ये. समुद्र मंथनातून माता लक्ष्मी आणि पारिजातक सोबतच प्रकट झाले होते. म्हणूनच पारिजातकाला लक्ष्मीचा भाऊ मानतात. ज्यांच्या दारात हे झाड असते तिथे नकारात्मकता नष्ट होऊन माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. देवतांचे प्रिय फूल आहे हे फूल भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि गणपती बाप्पा यांना अत्यंत प्रिय आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या फुलांना विशेष महत्त्व आहे. या फुलाचे देठ नारंगी रंगाचे असते, जो हिंदू धर्मात वैराग्य आणि पवित्रतेचा रंग मानला जातो. हे फूल देवाला वाहिल्याने मनात शांतता आणि सात्विकता वाढते. लक्ष्मीपूजनच्या वेळी रात्री लक्ष्मीपूजनात पारिजातकाची फुले अर्पण केल्याने घरात धनसंपत्ती आणि समृद्धी येते, कारण हे फूल माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय आहे. सोमवारी भगवान शिवाला आणि गुरुवारी भगवान विष्णूंना ही फुले वाहिल्यास कुंडलीतील दोष दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. घरी झाड लावण्याची दिशा ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पारिजातकाचे झाड लावणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.